जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण, दासबोध निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या बालनिरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. आज आपण गणपती अथर्वशीर्ष व त्याचा मराठीतून अर्थ श्रवण करणार आहोत. श्लोक 2 याप्रमाणे इथे आपण हा अर्थ समजून घेणार आहोत. श्लोक क्रमांक 1. ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वं सर्वदं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. याचा अर्थ असा आहे, हे गणेशा, तुम्हाला नमस्कार असो. तुम्हीच जिवंत स्वरूप आहात. तुम्हीच कृती आणि कर्ता आहात. तुम्ही संहारक आहात. तुमच्यामध्ये सर्व विश्व व्यापले आहे. श्लोक क्रमांक 2. वृत्तं वच्मि सत्यं वच्मि. अर्थात ज्ञान म्हणतो आणि सत्य सांगतो. तर आपण 2 श्लोकांचे अर्थ मराठीतून श्रवण केले. पुढील 2 श्लोकांचे अर्थ पुढील भागामध्ये श्रवण करणार आहोत. यानंतर इथे आपण प्रार्थना श्रवण करूया. अज्ञानमूलं हरणं जन्म कर्म निवारणं ज्ञानवैराग्यं सिद्ध्यर्थं सद्गुरु पादोदकं पिबेतः. याचा अर्थ असा आहे, पिंडातील अज्ञानाचा समूळ नाश करण्यासाठी, जन्मजन्मांतरीच्या कर्मांचे निवारण करण्यासाठी, तसेच ज्ञान वैराग्य प्राप्त करण्यासाठी श्री सद्गुरूंच्या चरणाचे तीर्थ प्राशन करावे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. इथे आपण संघर्षावर विजय कसा मिळवायचा याची प्रेरणादायी कथा श्रवण करणार आहोत. आपण ज्यावेळी संकटात असतो तेव्हा कोणी समजवणारा, सांगणारा सोबत पाहिजे असे वाटते, पण त्या काळातच कोणी जवळ नसतं. एकटेपणा झोंबून टाकतो. मनात वेगवेगळे विचार येतात. जीवाचे बरे वाईट काहीतरी करून घ्यावे, परंतु असा नकारात्मक विचार काढून टाकायचा तो कसा, हे आपण या कथेमधून श्रवण करणार आहोत. एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला. पैसे मिळवण्यासाठी काम सापडेना. त्यामुळे तो निराश झाला आणि जंगलात गेला. त्यानंतर तेथे एक संत त्याला भेटतात. त्यांनी त्याला विचारले, तू इथे एकटा काय करतोयस? त्या तरुणाने सर्व समस्या सांगितल्या. मग संत त्याला म्हणाले, तुला नक्की काम मिळेल. मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझी निराशा दूर होईल. एका लहान मुलाने एका बांबूचे व एक निवडुंगाचे रोप लावले. दररोज त्या रोपांची काळजी घेत असे. 1 वर्ष निघून गेले. निवडुंग मोठं झालं, पण बांबूचं रोप हे तसंच राहिलं. मुलाने हार मानली नाही आणि ती दोघांचीही काळजी घेत राहिला, अगदी प्रामाणिकपणाने. असेच महिने जात होते, पण बांबूचे रोप हे तसेच. तरीही मुलगा निराश झाला नाही, कारण तो प्रामाणिक प्रयत्न करत होता. त्या झाडांची काळजी घेतच होता. एक दिवस मात्र बांबूचं रोप हे मोठं झालं आणि ते सुद्धा त्या निवडुंगापेक्षाही. कारण
बांबूचे रोप आपली मुळे हे मातीतून मजबूत करत होतं, म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला. पण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा निराश होऊ नये. अशा वेळी आपली मुळं देखील आपण मजबूत केली पाहिजेत आणि आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करून तोपर्यंत आपण धीर धरला पाहिजे. खचून न जाता पुढे चालत राहिले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत, कारण प्रत्येक समस्येवर हा तोडगा सापडतोच, पण तो आपल्याला शोधावा लागतो. शोधाल तर सर्व सापडेल, प्रयत्न कराल तर यश मिळेल, पण हे प्रयत्न प्रामाणिक आणि मनापासून करायला पाहिजेत. न स्वतःच्या मनाला फसवता, न कोणा दुसऱ्याला फसवता. वाळूचे कण रगडता तेलही गळे, वाळूचे कण रगडता तेलही गळे. इथून पुढचे सुद्धा तुम्हाला समर्थ बाल निरूपण श्रवण करायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे निरूपण, मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.